ही सगळी मका आपली आहे बघ. हा ही सगळी आजपासून आता तुझ्याकडे काम हे सगळं दाखवायला लागले कशासाठी? हे तो कापायचं रोजची रोज जनावरायला. पण मला नाही ना येते काम. अगं सरा सरा चला उगा. मी नाही करत ना, मला हे मक्काचे रॅशेस पडतील. अगं बाई मक्काचे रॅशेस पडते. शेतीवाला नवरा पाहिजे होता ना. चल पुढे हो. हा एवढं नका ओरडू, दुखतंय मला. काय दुखतंय? अगं हे रानातलं काम करावं लागत कना कना. भाकरी खायच्या दाना दाना. हा बाई, कुठं म्हणलं या माती? काय कुठं मातीत? मातीतला नवरा लागत होता. चल होय पुढे. धर हे हातात येईल का? इकडं हो. इकडं काय इकडं? अगं फॉरेनला नाहीच ना हे कचकचा काप. धर हे हातामध्ये. मी शिकविते. हा खेळ असं धरायचं. हा, असं करायचं. हा हा बघ. मला धर. नाही ना जमणार सासूबाई. अरे देवा काय जमतंय तुला? मी कधी शेतीत कामच नाही केलंय. तुला नवऱ्याला तर पाहिजे होती ना ग शेती लय मोठी. ही शेती आणली आता. हे सगळं दिसतंय ते आपलंच आहे. हा उद्यापासून मी आता रानामध्ये नाही यायचे. पण सासूबाई मला ह्या डस्टची अलर्जी ना, मला इन्फेक्शन झालं मग. अगं बाई डस्टची एलर्जी नसते ना मग खायला कुठून भेटणार? हा मंगळ्यामध्ये बसून यायचं भेटतं का? शेतात आलं तरच भेटतं. ह्या मोसंब्या मक्काचे कणस गहू तांदूळ काही बाई धरे. मला नाही येणार ना ते कापता. अगं गिलास भर दूध पेतेच की. हे मका लागत की ना अशी दीड का टोला ठेवून. चल हो हे इकडं. तो कशी गाय बनवणी करते थोबड तिकडे घेऊन. हा घे की नाही. हा जमतय 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 कर. हा झाले. अगं बाई तसंच ना काय शेपुट्यावानी करायला लागली का? कचा कचा कापणार नाही तर अशी लात घालीन ना तुला. अगं बाई अगं वरच्या शेंड्या कापायला लागले. वरचं नुसतं देठच घेतीस का काही असला? मी हाताने कापायला तुला येळ का घेऊन उपयोग नाही. कचा कचा असं कापणं खाली वाकलं कमरातून. अहो आई, आमच्या घरी शेतीच नव्हती. अगं मग नवऱ्याच्या घरी कशी शेती लागत होती? 2 एकर होते तर 5 एकर मागत होते. सांग घे कना कना काप काप खसखस म्हणतो काप भरते. मी अशी मान करतच बुक्की घालीन आता. अहो ती मला नव्हती लागत, ती माझ्या घरच्यांना मामाला त्यांना लागत. आता काय मामा यायचाय का हिथं नांदायला? ह्याच्या बांध की असं. हा घे कना 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 काप असं कचा 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 हात लाव की त्याला. हा वाटव केलं का माझ्या घरच्यांनी माझं? काय माझा गा मागा माझ्याकडे बघा. तुझ्याकडे नुसतं गोरा कातडा बघायचंय का? उठ उठ कमरातून वाटते मग कचकच हा इथं धर असं आणि असं घेते हे असं. वडणी कापून माझी. हा वडणी कापती धर. ह्याला मी आवरायलाच राहते आता पण तुला कामच शिकविते. नाही तुला काम आलं ना त्या कमरातच अशी अशी लोट घाली ती. आईला काही समजू ना, सकाळपासून सगळं काम माझ्याकडून करून घेत. बघ बरं मला किती टॅनिंग झाली. काय तर टॅनिंग आणि पॅनिंग. शेत आपले म्हणल्यावर काम कोणी करायचं? हा आय तुझं हिचं काय ऐकून घेत बसली का तू? हिचा मामा काय म्हणलं होतं लग्नाच्या टायमिंगला? एवढं एवढं शेत आहे तुमच्याकडे, कशी पोरगी द्यायची पोराला? हा 5 एकर शेती घेतली माझ्या बापाने 8 दिवसात. तसले नाटक जमायचे नाहीत आता. गप शेतात काम करावं लागेल. अय आई मला एलर्जी होते. मला काम होत नाही. आता लय मोठं शेत आणलं तर कर ना. मला सांगू नको. चल आई घेऊन जाईल शेतात काम करून घे. सगळं घासबीस कापून घे. शेतातलं सगळं काम करून घ्यायचे कोण कशी काम करत नाही बघते ह्याच्याकडे. चल पुढं चल होय पुढं चल काम कर. संध्याकाळ तरती भाभी काढायला लाव तिला. दारा काढायला लाव तिला. कुशालाच पोरगी पळायला लागली बाई. हा पाणी कुठं काय? हा सासूबाईला काही सांगा ना, सकाळपासून काय सांगू सासूबाईला? सकाळपासून सगळे शेतातले काम माझ्याकडूनच करून घेता. माझ्याकडनं नाही होत. अगं तुला समजून सांगायला की कर ना मग काम तू. आता मी नाही करीत का ह्या वयात काम? आता हे खालच्या वावरात तुम्ही पाणी सोडायला होतात ना हा. कशामुळे करीत होतात? अगं शेती मत काय की आपल्या आहे म्हणून ना. हो. मग ह्या कार्तीला कोण सांगा ना असं? हे बघा बरं, सकाळपासून मी किती काळी अगं पडले. कशाची काळी पडली? अगं हा? आम्ही रोज राहतो. अगं तू थांब ना. अगं तुझं लग्न व्हायच्या मी काळा पडायची आलती. हा. हा तुझा मामा बाप काय म्हणला होता? हा 5 एकर शेती हातात 5 एकर पाहिजे. वाडखोड कर्ज करून घेतली की 5 एकर पुन्हा. हा 5 ते 10 एकर केली. मग आता काम करावंच लागल. हा असं म्हणून कच जमल? माझ्या भावाचंच आणलं तर हा. मोठे पैसे मिळा. अगं तू शांत बस ना. जाय तिची सांगते तिचं काम करतो बघ. हा हो करू नकोस नाटक करू नकोस. मला इन्फेक्शन होत. हा, टेन्शन येते. देख. ऐला आता पण रोज मुस्कटावर मी. हा. जा दात फुटतेस काय म्हातारे? जा, चल जा, पुढं. जा, जा, चल. चल पुढं हो. हा, चल बरे हातात. आजकाल म्हणजे कच झालं माहिती का? शेती नसली ना शेती पाहिजे आणि शेती असली ना आधीच पाहिजे आणि काम करायला ह्यांच्या मायला. हा आम्ही लाभणार काय?